हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वयवारीवरचा एक खूप छान असा कॉन्सेप्ट बघणार आहोत, जो की तुम्हाला प्रश्न वाचत असतानाच त्याचं उत्तर अगदी काही सेकंदात, म्हणजे सेकंद पण लागणार नाहीत, वाचतच तुम्हाला त्याचं उत्तर समजतं। फक्त तुम्हाला ही ट्रिक माहिती असायला पाहिजे। तर प्रश्न काय आहे बघूयात। स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्ष फरक आहे। कोणाकोणामध्ये फरक आहे बघा, स्वप्नील आणि मकरंद यांच्यामधला वयातील फरक किती आहे? 6 वर्षांचा फरक आहे। स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे, आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक असेल? आता बघा, आजच्या वयातील फरक किती आहे? आजच्या वयातील फरक आहे 6 वर्ष, ठीक आहे। तर तुम्हाला 6 वर्षानंतर, मग 6 वर्षानंतर काय होईल? हा स्वप्नील पण 6 वर्षांनी वाढेल आणि मकरंद पण काय होणार आहे? 6 वर्षांनी वाढणार आहे। म्हणजेच जर ह्याचं x वर्ष वय असेल आणि ह्याचं y वर्ष असेल आणि ह्या दोघातला फरक किती दिलेला आहे तुम्हाला? 6 वर्ष दिलेला आहे, ठीक आहे। मग आता 6 वर्षानंतर हा किती होईल? x अधिक 6 होईल आणि हा किती होईल? y अधिक 6 होईल। म्हणजे ह्या दोघातला फरक आहे तो काय राहणार आहे? कायम राहणार आहे। म्हणजे हा जो फरक आहे तो डायरेक्ट काय राहणार आहे? हा असाच राहणार आहे, ठीक आहे। म्हणजेच बरोबर। आता बघा, ह्याला हा कॅन्सल झाला, म्हणजेच काय राहिलं? x वजा y राहिलं। म्हणजेच काय, 6 वर्षानंतर घेतलं काय किंवा 5 वर्षानंतर घेतलं काय, तो जो फरक आहे, दोघांमधला फरक आहे, तो काय राहतो? कायम सेमच राहतो। इथं तुम्हाला विचारलंय की स्वप्नील आणि मकरंद यांच्या वयातील 6 वर्षानंतरचा फरक विचारलाय। जर तुम्हाला 10 वर्षानंतरचा फरक विचारला तरीही तो 6च वर्ष राहणार आहे, कारण 10 वर्षानंतर दोघांचीही वय 10-10 वर्षांनी वाढणार आहेत। किंवा 2 वर्षापूर्वीचे वय विचारलं असेल आणि त्याच्यातला फरक विचारला असेल तर तो पण काय राहणार आहे? कायम सेम राहणार आहे। म्हणजेच ज्यावेळेस तुम्हाला वयातील फरक याबद्दलचा प्रॉब्लेम दिलेला असतो, त्यावेळेस तो वयातील फरक हा कितीही वर्षानंतर किंवा कितीही वर्षा अगोदर हा नेहमी तोच असतो। म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल? त्या दोघांमधील वयाचा फरक 6 वर्षानंतर हा 6 एवढाच असणार आहे। आता आपण प्रश्न पाहिला होता की 6 वर्षानंतरचा फरक। आता पूर्वी म्हणजेच जर 5 वर्ष, आता बघा इथं पुढचा प्रश्न काय आहे की सीता व गीता यांच्या आजच्या वयात 5 वर्षांचा फरक आहे, तर 2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयात किती वर्षांचा फरक होता, असं विचारलेलं आहे। आता इथं बघा, तुम्हाला सीता आणि गीता यांचं वय दिलेलं नाहीये, पण काय दिलेलं आहे? फक्त फरक दिलेला आहे। म्हणजेच काय, याचा अर्थ की तुम्हाला तो जो फरक आहे 5 वर्षांचा, तो 2 वर्षापूर्वी असू द्या, 1 वर्षापूर्वी असू द्या किंवा 10 वर्षानंतर असू द्या, तो काय राहणार आहे? कायम 5 वर्षच राहणार आहे। म्हणजे तुम्हाला इथं कोणत्याही कॅल्क्युलेशनची गरज नाही। तुम्हाला डायरेक्ट उत्तर काय येईल तुमचं? त्या दोघींमधला 2 वर्षांपूर्वीचा फरक हा किती असणार आहे? तर 5 वर्ष असणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।